हॅलो स्टुडंट्स, आपला सेकंड चॅप्टर चालू आहे ते म्हणजे आता ट्रेडमध्ये आपण पाहिले होते त्याचा पूर्ण टॅब्युलर फॉर्म आपण पाहिलं होतं. ठीक आहे, ट्रेडमध्ये आपण पाहिले होते त्याचे प्रकार: इंटरनल ट्रेड, एक्सटर्नल ट्रेड. इंटरनल ट्रेडमध्ये होलसेल ट्रेड आणि रिटेल ट्रेड, हे दोन्ही प्रकार आपले झालेत पाहून, होलसेल ट्रेड आणि रिटेल ट्रेड. परत आता रिटेल ट्रेडचं जे टॅब्युलर फॉर्म आहे ते आपण वेगळ्या ह्याच्यामध्ये बघणार आहोत. ते म्हणजे रिटेल ट्रेडमध्ये काय येतं, इंटरनेट रिटेलर्स अँड फिक्स शॉप रिटेलर, म्हणजे फिरते व्यापारी आणि स्थायिक व्यापारी दुकाने. फिरते व्यापारीमध्ये काय येणार, फेरीवाला, टोपलीवाले, रस्त्यावरील दुकानदार, स्वतः वस्तू दुकानदार, बाजारातील व्यापारी. ठीक आहे, आणि मग त्याचं दुसरं घटकणी काय आहे, स्थायिक दुकाने. स्थायी दुकानेमध्ये परत दोन विभागणी होती, ते म्हणजे लहान प्रमाणावरील आणि व्यापार करणारी दुकाने आणि मोठ्या प्रमाणावरील व्यापार करणारी दुकाने. तर आज आपण काय पाहणार आहोत, फिरते व्यापारी आणि त्यांचे टाइप्स बघणार आहोत. फिरते व्यापारी म्हणजे काय, पहिले आपण ते जाणून घेऊ. ज्या व्यापाऱ्यांना ज्यांचा व्यवसायासाठी निश्चित जागा किंवा निश्चित दुकान नसते त्यांना फिरती व्यापारी असे म्हणतात. त्यांना शॉप स्वतःची नसते, ते काय करतात, फिरत असतात, वेगवेगळ्या ठिकाणी ते फिरून आपल्या मालाची विक्री करतात, त्यांना म्हणतात फेरीवाले. फिरती किरकोळ व्यापारांचे प्रकार: पहिला आहे फेरीवाला. फेरीवाला हा किरकोळ व्यापाराचा सर्वात जुना प्रकार आहे. फेरीवाले व्यापारी आपल्या मालाची विक्री सुलभाषणे करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी हातगाडी वापर करतात आणि शहरातील रस्त्यावरून जाऊन मालाची विक्री करतात. ठीक आहे. दुसरा आहे टोपीवाला. टोपलीवाले. टोपलीवाले म्हणजे काय, टोपलीवाले हा किरकोळ व्यापाऱ्यांपैकी सर्वात जुना प्रकार आहे. टोपलीवाले हे फेरीवाल्यासारखेच किरकोळ फिरते आहेत आणि जे आपल्या मालाची विक्री करण्यासाठी एखाद्या टोपलीत किंवा खोक्यामध्ये माल घेऊन जात असतात आणि ते दररोज वापरात असणारी कमी दर्जाचे तसेच कमी किमतीचे वस्तू रोखीने विकतात. हे आहेत टोपलीवाले. तिसरा आहे रस्त्यावरील दुकानदार, म्हणजे रस्त्यावरील व्यापार. हा कसं करतात, हे व्यापारी आपले व्यापार नगर आणि महानगरातील गर्दीचा रस्त्यांवर करतात. ठीक आहे, ते आपले माल साधारणपणे गर्दीच्या ठिकाणी, उदाहरणार्थ सिनेमागृह, बस थांबा, रेल्वे स्टेशन, शाळा, कॉलेजेस इत्यादी ठिकाणी आपले माल विक्रेते करतात. चौथा आहे स्वस्त वस्तूंची विक्री करणारे व्यापारी. हे व्यापारी तात्पुरत्या काळासाठी भाडेतर एखाद्या लहान दुकानात घेतात आणि जर त्यांना वस्तू विक्रीस चांगले प्रतिसाद मिळाला नाही तर ते व्यापारी आपल्या ठिकाणी बदलतात. आणि फेरीवाला, टोपलीवाले आणि स्वस्त मालाची विक्री करणारे व्यापारी यामधील फरक एवढाच असतो की फेरीवाले एका ठिकाणी येऊन दुसऱ्या ठिकाणी जातात, परंतु या व्यापारात तात्पुरत्या काळाचे एकच दुकान असते. ठीक आहे, कळालं. स्वतःची वस्तू विक्री करणे व्यापारी म्हणजे हे डिफरन्स कसं आहे, त्यांना कम्पेअर करतोय आपण एकमेकांशी, म्हणजे फेरीवाल्याला टोपलीवाल्याबरोबर, टोपलीवाल्याचे रस्त्यावरील दुकानदार. मग हे कंपॅरेटिव्ह स्टडी केली तर आपल्याला पॉईंट्स खूप लवकर लक्षात येतोय. रस्त्यावरची दुकान जी असते ना, ते काय करतात, आपल्या एकच ठिकाण असतं त्यांचं. टोपलीवाले सारख्या किंवा फेरीवाल्यासारखं त्यांचं काय, ते वेगवेगळ्या ठिकाणी ते जात नाही. ठीक आहे. आता स्वस्त वस्तू दुकानदार म्हणजे काय, स्वस्त वस्तू विक्री करणारे व्यापारी म्हणजे हे व्यापारी तात्पुरत्या काळासाठी भाडेतत्तर एखादे लहान दुकान घेतात आणि जर त्यांना वस्तू विक्रीस चांगला प्रतिसाद मिळाला नाही तर ते व्यापारी आपल्या ठिकाणी बदलतात. हे काय असतं, टेम्पररी बेसिसवर शॉप ओपन करतात. ते कसे ओपन करतात की जर मला इथं काही रिस्पॉन्स भेटला नाही तर ते शॉप बंद करतात आणि दुसऱ्या ठिकाणी जातात. यामध्ये एवढाच फरक असतो की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, परंतु या व्यापाऱ्यांचे तात्पुरत्या काळाची एकच दुकान असते आणि हे व्यापारी निरनिराळ्या वस्तूची विक्री करतात, जसे की कटलरी, कपबश्या, मोजे, शॅम्पू. ह्या वस्तूंचा दर्जा कमी प्रकारात हे असतो ना, प्रतीचा असतो. आता पाचवा पॉईंट आहे बाजारातील व्यापार, म्हणजे बाजारातील व्यापारी. हे व्यापारी आपले दुकान बाजारच्या दिवशी लावतात, म्हणजे पर्टिक्युलर डे असतं. असं जसं कोपरगावमध्ये असतं मंडे मार्केट असतं, तर हे काय करतात,
त्याच दिवशी आपली शॉप लावतात. म्हणजे हे व्यापारी आपले दुकान बाजाराच्या दिवशी लावतात वेगवेगळ्या ठिकाणी, परंतु ठराविक दिवशी साधारणपणे बहुतेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये आवडत्यातील काही दिवस हे बाजार दिवस म्हणून ओळखला जातो. आणि या दिवशी वेगवेगळ्या किरकोळ व्यापारी गावात किंवा शहरात घेऊन आपले दुकान मांडतात. ठीक आहे, जसं मंडे मार्केट आपण म्हणतो ना, तर हा एक खूप मोठा एक्झाम्पल आहे. जे विक्री करतात ना मंडे मार्केटमध्ये त्यांना म्हणतात बाजारातील व्यापारी. आपला दुसरा घटक आहे ते म्हणजे स्थायिक दुकाने. स्थायिक किरकोळ व्यापारांचे प्रकार. ठीक, स्थायिक किरकोळ व्यापारी हे ठिकाण बदलत नाही. हे काय करतात, हे आपले ठिकाण बदलतच नाही. बहुतेक वेळी त्यांची जागा निश्चित ठरलेली असते आणि यांच्या पुढे लहान प्रमाणावर किरकोळ व्यापारी करणारे व्यापारी आणि मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापारी करणारे व्यापारी असे वर्गीकरण होते. आता लहान आपण हे पाहिले ना, हे आपल्याकडे टेबलर फॉर्म आहे. यांचे कसे दोन फॉर्म आहेत, एक छोट्या प्रमाणावर करतात आणि एक मोठ्या म्हणजे स्मॉल स्केल आणि लार्ज स्केल दोन्ही बिझनेस करतात. ह्याच्यामध्ये दोन्ही व्यापार करतात. तर आपण पहिले काय बघणार आहोत, स्मॉल स्केल फिक्स्ड रिटेलर्स म्हणजे लहान प्रमाणावर किरकोळ व्यापारी करण्याचे प्रकार. पहिला आहे सर्वसाधारण मालांची विक्री करणारी दुकाने. सर्वसाधारण मालांची विक्री करणारे व्यक्ती लोकांच्या दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तूंची विक्री करीत असतो. जसे अन्नधान्य, टूथपेस्ट, स्टेशनरी, औषधे, खाद्यतेल, बिस्किटे, हे प्लास्टिकच्या वस्तू, चपला, छत्र्या, पेन इत्यादी. हे काय सर्वसाधारण मालाची करण्याची दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तूंची विक्री करत असतात. ठीक आहे, आता हे काय पहिला पॉईंट काय आहे की सर्वसाधारण मालांची विक्री करणारी दुकाने. दुसरा आहे जुन्या वस्तूंची किरकोळ विक्री करणारे दुकानदार. हे व्यापारी लोकांकडून ग्राहकाकडून जुन्या वस्तूंची खरेदी व विक्री करतात. जसं काय पुस्तके, फर्निचर, दूरचित्रवाणी, संच, मोटर गाड्या, कपडे एक्झाम्पल. हे काय करतात, विकत घेतले जातात आणि मालाची दुरुस्ती करतात. ठीक आहे, तिसरा आहे अधिकृत किरकोळ विक्रेती व्यापारी. हे व्यापारी काय करतात, एखाद्या विशिष्ट उत्पादकांची मालाची विक्री करण्यासाठी अधिकृतपणे नेमलेले असतात आणि ते दूरचित्रवाणी, संच, कपडे धुण्याचे मशीन, म्युझिक सिस्टम, दुचाकी, चारचाकी गाड्या इत्यादीचा व्यापार करतात आणि ज्या उत्पादकांना त्यांचे अधिकृत विक्रेती म्हणून प्राधान्य दिले असते अशा उत्पादकांचा मालास प्राधान्य देऊन ते विक्री करीत असतात. आता विशिष्ट प्रकारचे माल विकणारी किरकोळ दुकाने. हे दुकानदार काही विशिष्ट प्रकारचे मालाची विक्री करत असतात आणि हे एकाच उत्पादनाचे विविध प्रकार ठेवतात. उदाहरणार्थ काय, एक खेळण्याची दुकानात फक्त वेगवेगळे प्रकारचे खेळणी ठेवतात. आता जी टॉईजची दुकान असते लहान मुलांची, ते काय करतात, एज वाईज सगळ्या मुलांची ते जे टॉईज असतात ते ठेवतात. तर हे काय करतात, त्याच्यामध्येच त्याच लाईनमध्ये डील करतात. आता टॉईजची दुकान आहे ना त्यांची, त्याच्यामध्येच ते डील करतात आणि त्याच्यामध्ये काय करतात, ते खूप प्रकारचे असे व्हेरायटीज दाखवतात. तर हे आपण कसलं एक्झाम्पल पाहिलं, लहान प्रमाणावर किरकोळ व्यापार करणारे व्यापारी. आणि ह्याच्यामध्ये आपण काय पाहिले, ह्यांचे प्रकार पाहिले. किती प्रकार आहे ह्यांचे, 4 प्रकार पाहिले. हे चारही प्रकार आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आपला पहिला हेडपॉईंट होता सर्वसाधारण मालाची विक्री करणारी दुकाने. दुसरा होता जुन्या वस्तूंची किरकोळ विक्री करणारी दुकाने. तिसरा होता अधिकृत किरकोळ विक्रेती व्यापारी आणि चौथा होता विशिष्ट प्रकारची माल विक्री करणारे किरकोळ दुकाने. आता आपण हे जे किरकोळ व्यापाराचा प्रकार पाहिला त्याच्यामध्ये 2 विभागणी पाहिली. पहिला पाहिला फिरता व्यापारी, दुसरा पाहिला स्थायिक आणि त्याच्यामध्ये आपण पहिला विभागणी पाहिली ते म्हणजे लहान प्रमाणावरील व्यापार करणारी दुकाने. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत मोठ्या प्रमाणावरील व्यापार करणारी दुकाने. थँक्यू स्टुडंट्स, कीप वॉचिंग माय व्हिडिओ. स्टे सेफ, स्टे हेल्दी.